नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गतिस्वम क्लासेस बाय प्रदीप वाघ या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुम्ही इयत्ता 8वी ला असणार आणि तुम्ही हा व्हिडिओ बघत असणार तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। 8th स्कॉलरशिप अर्जुना बॅच 1.0 या ठिकाणी मॅथ्स ची जी सिरीज सुरू आहे, या सिरीज मध्ये चॅप्टर नंबर 6 चा पार्ट फर्स्ट म्हणजेच डिव्हिजिबिलिटी काय असते ते आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत। चला तर लेक्चर नंबर 6 पार्ट 1 स्टार्ट करूया। आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आज आपल्याला डिव्हिजिबिलिटी काय असते ते शिकायचं आहे। क्वेश्चन्स सेकंड पार्ट मध्ये घेणार आहोत, म्हणून डिव्हिजिबिलिटी म्हणजे नेमकं काय ते आज आपण समजून घेणार आहोत। तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळेस आपण डिव्हिजिबिलिटी शिकतो तर त्यावेळेस डिव्हिजिबिलिटीचा अर्थ काय होतो? तुम्ही डिव्हिजन शिकले आहात म्हणून तुम्हाला डिव्हिजन माहित आहे। ज्यावेळेस आपण एखादी डिव्हिजन करतो तर डिव्हिजन करताना एखादा नंबर लिहितो। समजा इथं मी 22 लिहिला आणि सपोज मला 2 ने याला डिवाइड करायचं असेल तर 2 1 2 करून त्याची सबट्रॅक्शन करतो, परत पुढचा नंबर आपण खाली उतरवतो 2, परत करतो 2 1 2 आणि मग आपल्याला याचा रिमाइंडर मिळतो 0। यावरून तुम्हाला काय कळले की जे एग्जांपल डिव्हिजनचा आपण सॉल्व करत आहोत त्याच्यामध्ये रिमाइंडर जेव्हा 0 मिळतो त्यावेळेस त्याची कंप्लीट डिव्हिजन होते आणि आपल्याला आन्सर मिळाला आहे 11। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी 22 ला 2 ने कंप्लीटली डिवाइड झालं। जर आपण व्यवस्थित बघितलं तर कंप्लीटली डिवाइड होणं याचा अर्थ रिमाइंडर 0 मिळणं असा घेतला तरी चालेल। ठीक आहे, मग डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे काय? मग आपण जर 22 ला 2 ने डिवाइड होतं की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला एवढी मोठी डिव्हिजन कंप्लीट करावी लागली आणि ही डिव्हिजन कंप्लीट केल्यानंतर रिमाइंडर 0 बघावा लागला आणि त्यावेळेस आपण म्हणू शकलो की 22 ला 2 ने डिवाइड होतं। परंतु आज आपण काही टेस्ट ज्या शिकणार आहोत त्या टेस्ट आपल्याला काय मदत करणार आहेत की काही ज्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहेत त्यांचा अभ्यास केल्यानंतर किंवा आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काय समजेल, तर तुम्हाला कळेल की ज्या काही मोठ्या संख्या आहेत त्यांना बघून आपण डिव्हिजिबिलिटी टेस्टचा वापर करून डायरेक्टली सांगू शकतो की ही संख्येला या दिलेल्या संख्यांनी भाग जातो की नाही, डिव्हिजिबल होतं की नाही। चला बघूया पुढे। आपण पाहतोय या ठिकाणी डिव्हिजिबिलिटी बाय 2 याचा अर्थ काय होतो? 2 ने डिवाइड होते की नाही आणि होते तर कोणत्या नंबरला कंप्लीट डिवाइड होतं हे चेक करणं म्हणजेच डिव्हिजिबिलिटी बाय 2। समजा या ठिकाणी मी डिव्हिजिबिलिटी बाय 2 काय असतं ते तुम्हाला थोडक्यात सांगतो। फॉर एक्झाम्पल 2 2 2 असा एक नंबर घेतला 222। ह्या नंबरला जर 2 ने डिवाइड होतं की नाही हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण या पद्धतीने डिव्हिजन करू आणि मग आन्सर शोधू, रिमाइंडर 0 येतो की नाही। परंतु डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय म्हणते की 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट असते की जो नंबर इव्हन असेल, जो नंबरचा लास्ट म्हणजे युनिट प्लेस हा 2 0 2 4 6 आणि 8 हे येत असणार, म्हणजेच तो नंबर इव्हन असेल तर त्या नंबरला 2 ने कंप्लीट डिवाइड होतं। म्हणजे 222 हा जो नंबर आहे याचा युनिट प्लेस हा 2 आहे, म्हणजेच 222 हा इव्हन नंबर आहे तर याला 2 ने कंप्लीट डिवाइड होईल। मग याची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय, तर ती मी आता या ठिकाणी तुम्हाला लिहून देतो, तुम्ही सुद्धा आपल्या नोटबुक मध्ये नोट करून घ्या। काय आहे 2 ची डिव्हिजिबिलिटी? 2 इफ अ नंबर इज इव्हन, जर का संख्या सम असेल,
इफ अ नंबर इज इवन देन इट इज divisible by it is divisible by 2. ही आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट कोणाची 2 ची. यात काय आहे की जर समजा नंबर हा काय असायला पाहिजे इवन, फॉर एक्झाम्पल 324 है ना, हा काय आहे, हा इवन नंबर आहे. काय आहे, इवन नंबर. जर हा इवन नंबर असेल तर त्याला 324 हा जो नंबर आहे हा डिव्हिजिबल असेल. डिव्हिजिबल या शब्दाचा अर्थ होतो की 2 ने कम्प्लिटली डिवाइड होणं किंवा कम्प्लिटली डिवाइड होणं. म्हणजे 324 कोणत्या संख्येने कम्प्लिटली डिवाइड होऊ शकतो, 2 ने कम्प्लीट डिवाइड होऊ शकतो. म्हणजे 2 ने कोणकोणत्या नंबर्सला कम्प्लिटली डिवाइड होईल हे तुम्हाला या टेस्ट मध्ये समजलेलं आहे. मग लक्षात ठेवायचं, जी संख्या इवन नंबर असेल त्या संख्येला नेहमी 2 ने कंप्लीट डिवाइड होईल. याला म्हणतात डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 2. आता पुढची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे ते आपण बघूया. ही आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 3. याच्यात काय आहे की जर का एखादी संख्या आणि त्याच्यातल्या सगळ्या अंकांची बेरीज ही जर 3च्या पाढ्यात येत असणार, 3च्या टेबलमध्ये येत असणार, तर ती संख्या, ती कंप्लीट जी संख्या आहे ती संख्या 3 ने डिव्हिजिबल असेल. मग चला आपण याची डिव्हिजिबिलिटी टेस्ट देखील लिहून घेऊया. बघा, अ नंबर एक मिनिट, मी या ठिकाणी थोडं करेक्शन करतो. अ सम ऑफ डिजिट्स of a number, sum of digits of a number is divisible by 3, then the number is divisible by 3. डिव्हिजिबल बाय 3. याचा अर्थ काय झाला की एखादी संख्या, समजा मी ती 240 घेतली, ठीक आहे. या 240 या संख्येला 3ने पूर्ण भाग जातो की नाही हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट कशी यूज करायची. अगोदर ती काय आहे तर दिलेल्या संख्यामधल्या सगळ्या अंकांची बेरीज 3च्या पाढ्यात आहे की नाही ते बघायचं आहे. म्हणजे काय, या ठिकाणी मी हा 2 + 4 + 0 म्हणजे याच्यातल्या सगळ्या अंकांची बेरीज करून घेतली. ही बेरीज येते 2 आणि 4 6, 6 आणि 0 6, म्हणजे यांची बेरीज आली 6. 6 3च्या पाढ्यात येतो की नाही याचा विचार करा. यस, 3 दून 6. याचा अर्थ 3 च्या टेबलमध्ये सेकंड प्लेसला 6 येतो. मग याच्यावरनं आपण काय म्हणू शकतो की जर 6 इज डिव्हिजिबल असेल म्हणजे 6ला पूर्ण भाग जात असणार कशाने, 3 ने, देन 240 इज also divisible by 3. मग तुम्हाला 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट कळलीच असेल. काय, दिलेल्या संख्यामधील सगळ्या अंकांची बेरीज, ती बेरीज जर 3 च्या टेबलमध्ये येत असणार तर आपण काय म्हणतो की त्या संख्येला, म्हणजे दिलेली जी संख्या आहे त्या पूर्ण संख्येला देखील 3 ने डिवाइड होतो. असे अनेक एक्झाम्पल्स घेऊन तुम्ही ट्राय करू शकतात, तुम्ही स्वतः सोडवू शकतात. ठीक आहे. आता आपण जाऊया पुढच्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट कडे, जी आपण 4 ची शिकणार आहोत. डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 4 ही काय असते, ज्या संख्येच्या शेवटचे 2 अंकांना 4ने भाग जातो त्या संख्यांना 4ने देखील भाग जातो. याला म्हणतात डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 4.
आता ही काय आहे याची डेफिनेशन आपण लिहून घेऊ. इफ लास्ट 2 digits of number is divisible by 4, then the number is divisible by 4. म्हणजेच काय, उदाहरणार्थ मी 2024 ही संख्या घेतली, याचे लास्ट 2 डिजिट जर तुम्ही पाहिले तर ते लास्ट 2 डिजिट जे आहेत ते आहेत 24. काय आहेत? 24. मग 24 हा 4च्या टेबलमध्ये येतो की नाही ते चेक करा. मग आपल्याला कळतं की 24 हा 4च्या पाळ्यात येतो, 4 सक 24. याचा अर्थ असा झाला की 24 इज अ डिव्हिजिबल बाय 24 इज अ डिव्हिजिबल बाय कशाने? 4 आहे. म्हणजे 24 ला 4ने पूर्ण भाग जातो. मग शेवटच्या 2 अंकांना जर 24 ने 4ने भाग जात असणार तर 2024 ला देखील 4ने भाग जाईल. मग आपण काय म्हणू शकतो? 2024 इज अ डिव्हिजिबल बाय 4. चला, एक एक्झाम्पल वरनं तुम्हाला कळलंच असेल की कोणतीही संख्येच्या शेवटचे 2 अंक मिळून तयार होणारी जी संख्या आहे तिला 4ने भाग जात असणार तर त्या संख्येला देखील 4ने पूर्ण भाग जातो. यालाच म्हणतात डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 4. ठीक आहे, पुढील डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपण शिकूया. ती आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 5. ही काय असते की याच्यात आपण असं म्हणतो, जर समजा आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 5 आपण शिकत आहोत आणि यात डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 5 आहे की जर का समजा एखाद्या संख्यामध्ये शेवटचा अंक म्हणजे युनिट प्लेसला असणारा अंक हा 0 किंवा 5 असेल तर त्या संख्यांना 5ने निशेष भाग जातो म्हणजे पूर्ण भाग जातो. याला म्हणतात डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 5. डेफिनेशन काय आहे याची? इफ युनिट प्लेस ऑफ नंबर is 0 or 5, then the number is divisible by 5. ठीक आहे, म्हणजे एखादी संख्या जर आपण अशी घेतली की 210 किंवा एक एक्झाम्पल आणखी घेतो 225. ठीक आहे, तर या ठिकाणी शेवटचा अंक काय आहे? 0. म्हणजे शेवटचा अंक जर 0 असेल तर त्या संख्येला कितीने भाग जातो? 5ने भाग जातो. इथे देखील शेवटचा अंक काय आहे म्हणजे युनिट प्लेसला असणारा अंक काय आहे? 0. म्हणून 210 ही जी संख्या आहे ही काय आहे? डिव्हिजिबल आहे, म्हणजे हिला पूर्ण भाग जातो. कशाने? 5 ने. ठीक आहे, 225 ही जी संख्या आहे हिचा युनिट प्लेस 5 आहे म्हणून 225 इज डिव्हिजिबल बाय 5. याचा अर्थ असा होतो की या संख्येला जरा थांबा, या संख्येला देखील कितीने भाग जातो? 5 ने डिवाइड होतं. ठीक आहे, ही टेस्ट तुम्हाला कळली असेल तर नेक्स्ट टेस्ट आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 6. ही टेस्ट काय आहे की जर एखादा नंबर तो नंबरला जर 3 ने किंवा 2 ने डिवाइड होत असणार तर त्या नंबरला 6 ने देखील डिवाइड होतं.
कसं, इफ अ नंबर is divisible by 2 and 3, म्हणजे 2 ने पण व्हायला पाहिजे आणि 3 ने पण व्हायला पाहिजे. ठीक आहे. इफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 and 3, then the number is also divisible by 6. कळलं. फॉर एक्झाम्पल एक आपण संख्या घेऊया. ओके. काय, तर समजा एक एक्झाम्पल आपण घेतलं की ज्याच्यामध्ये मी अंक घेतो आहे 256. ठीक आहे. आता 256 ला 6 ने भाग जातो की नाही ते चेक करूया. ठीक आहे. पहिल्यांदा आपण बघितलं की याचा युनिट प्लेस 6 आहे. 6 is even, therefore 256 is divisible by 2. कारण जर समजा युनिट प्लेस इवन असेल तर ती संख्या इवन असते आणि तिला 2 ने डिवाइड झालं. आता 3 ने होतं की नाही ते चेक करूया. आता हे चेक करण्यासाठी आपल्याला यांची प्लस करावी लागेल. 2 + 5 + 6. सम ऑफ द डिजिट्स ऑफ द नंबर काय येतं ते चेक करू. यांची बेरीज होते 5 आणि 2 7, 7 आणि 6 झाले 13. तर याच्यात जर तुम्ही बघितलं की 13 ही जी संख्या आहे हिला 3 ने भाग जात नाही. इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. Therefore 256 is not divisible by 6. आता याच्यात आपण काय चेक केलं की जर समजा 256 या संख्येला 6 ने भाग जातो की नाही ते चेक करायचं होतं. तर इथं काय झालं की 6 म्हणजे हा इवन नंबर तर येत होता म्हणून त्याला 2 ने डिवाइड झालं. ठीक आहे. पण 3 ने डिवाइड होण्यासाठी आपल्याला काय बघावं लागलं की त्या सगळ्या अंकांची बेरीज करावी लागली आणि ती आली 13. पण 13 ला 3 ने भाग जात नाही. 3च्या पायामध्ये 13 येत नाही आणि म्हणून आपण काय म्हणतो की जर तो 2 ने डिवाइड होत आहे पण 3 ने नाही होत आहे तरी सुद्धा 256 ला 6 ने भाग जाणार नाही. मग आपण सेकंड एक्झाम्पल बघूया की जर समजा या ठिकाणी मी असं घेतलं असतं काय 246. आता याच्यामध्ये हा 6 काय आहे इवन, म्हणजे हा नंबर काय झाला इवन नंबर झाला. ठीक आहे. पण याच्यात सगळ्या अंकांची जर आपण बेरीज केली 2 + 4 + 6 तर ती आपल्याला काय मिळते 12. आणि 12 हा काय आहे डिव्हिजिबल आहे. कशाने डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे 3 चौक 12, 3च्या पायात 12 येतो म्हणून 12 ला जर 2 ने पण भाग जात असणार आणि 3 ने पण जात असणार म्हणजे संख्या वरची 246 ही संख्या जर इवन असेल, जर काय असेल ही जी संख्या आहे ही काय आहे इवन असेल आणि त्या संख्येला 3 ने पण डिवाइड होत असणार, देन 246 is also divisible by 6. कळलं तुम्हाला. ही आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 6. म्हणजे पहिलं एक्झाम्पल मी मुद्दाम 256 का घेतलं कारण तुम्हाला हे कळायला पाहिजे की जर फक्त 2 ने डिवाइड होत असणार आणि 3 ने डिवाइड होत नसेल तर तरी देखील 6 ने ती डिव्हिजिबल राहत नाही. मग त्याच्यासाठी काय लागतं की ती संख्या इवन ही असायला पाहिजे आणि तिच्याने 3 ने सुद्धा डिवाइड व्हायला पाहिजे. त्यावेळेसच दिलेला जो अंक आहे, जो नंबर आहे, जी संख्या आहे ती 6 ने डिव्हिजिबल राहील. नक्कीच तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 6 कळली आहे. तर चला मित्रांनो आपण बघूया डिव्हिजिबिलिटी
आता आपण बघूया डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 7. ठीक आहे, आता डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 7 काय आहे ती बघूया. समजा आपण एखादी संख्या घेतली 798. काय घेतली? 798. इथं तुम्हाला काय करायचंय की जो तुमच्याकडे युनिट प्लेसला असणारा अंक आहे, युनिट प्लेसला असणारा अंक कोणता आहे? 8. तर हा जो 8 आहे याला 2 ने गुणायचं. 8 दुने झाला 16. आता हा 16 जे 79 पुढची संख्या आहे तिच्यामधनं वजा करायचा. मग आपल्याला आन्सर मिळेल. मग आपल्याला आन्सर काय आन्सर मिळेल आपल्याला की 63. ठीक आहे, मग आता हा 63 हा डिव्हिजिबल आहे. डिव्हिजिबल म्हणजे 63 हा कोणाच्या पाळ्यात येतो? 7 च्या. म्हणजे 63 इज अ डिव्हिजिबल बाय 7. जर 63 ला 7 ने भाग जात असणार तर therefore 798 is also divisible by 7. समजलं तुम्हाला? तर या पद्धतीने करायचं. फर्स्ट स्टेप काय सांगितली? युनिट प्लेस घ्यायचा आणि काय करायचं? डबल करायचं. डबल कोणाला करायचं? डबल युनिट प्लेसला डबल करायचं. ठीक आहे, युनिट प्लेसला डबल करायचं. याचं डबल केलं तर 16 आलं. आता हा 16 काय करायचा? 679 मधनं 16 मायनस करायचं. मग जो अंक येईल त्याला जर 7 ने भाग जात असणार तर दिलेली जी संख्या आहे तिला सुद्धा 7 ने भाग जाईल असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, स्टेप वाइज तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचं. पुढे जातो मी. डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 8. आता 8 ने कोणकोणत्या संख्यांना डिवाइड होईल ते आपण याच्यात बघणार आहोत. मग 8 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? कुठल्याही नंबरचे लास्ट 3 जे डिजिट्स आहेत ते 3 डिजिट मिळून बनणाऱ्या अंकांना जर 8 ने भाग जात असणार तर ती दिलेल्या संख्येला देखील 8 ने पूर्ण भाग जातो. कसं बघू, एक्झाम्पल घेऊन बघू. समजा या ठिकाणी मी एक्झाम्पल घेतलं 24,344. ठीक आहे, याच्यात जर आपण पाहिलं तर हा 5 डिजिट नंबर आहे, 5 अंकी संख्या आहे. याच्यामधले आपल्याला शेवटचे 3 डिजिट बघायचे आहेत. जे शेवटचे 3 डिजिट आहेत ते 3 डिजिटला 8 ने डिवाइड होतं की नाही ते आपल्याला चेक करायचंय. ठीक आहे, मग आपण केलं 8 चोक 32. 34 मधनं 32 गेले, उरले 2, हा उतरला 4 आणि इथं मी केलं 8 1 8, 8 2 16 आणि 8 त्रिक 24. जर 24 मधनं 24 वजा केले तर आपल्याला आन्सर मिळतंय 43 आणि रिमाइंडर मिळतोय 0. म्हणजे 8 ने 344 ला कंप्लीट भाग गेला. म्हणजे मी इथं काय म्हणू शकतो? मी इथं काय म्हणू शकतो की 344 इज divisible by 8. म्हणजे 344 ला 8 ने भाग गेला. मग फक्त या 3 संख्यांना जरी 8 ने भाग जात असणार तरी 24,344 ह्या 5 अंकी संख्येला देखील कितीने भाग जातो? डिव्हिजिबल बाय 8. तर त्या संख्येला देखील 8 ने भाग जाईल. अजून एकदा एक्सप्लेन करून सांगतो की दिलेल्या संख्यामधले शेवटच्या 3 अंकांनी मिळून तयार होणारी संख्या जिला 8 ने पूर्ण भाग जर गेला म्हणजे त्याचा रिमाइंडर 0 आला तर दिलेली पूर्ण जी संख्या आहे तिला सुद्धा 8 ने पूर्ण भाग जातो. कळलं एवढं? ही आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 8. यानंतर डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 9 शिकूया. ही काय आहे? जसं या ठिकाणी हिला आपण असं म्हणू सम ऑफ ऑल डिजिट्स ऑफ नंबर इज divisible by 9, then the number is divisible by 9. divisible by 9 म्हणजे याचा अर्थ असा होतो की
जर एक एक्झाम्पल आपण घ्यायचं ठरवलं, 333 ला 9ने पूर्ण भाग जातो की नाही हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर याच्या सगळ्या डिजिटची आपल्याला बेरीज करून बघावी लागेल. मग 3 अधिक 3 अधिक 3 केलं तर काय येतं 9 आणि 9 हा 9च्या पाड्यात येतो, म्हणून 333 हा काय आहे डिव्हिजिबल आहे, म्हणजे याला पूर्ण भाग जातो कशाने 9 ने. तर ही आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 9. म्हणजे दिलेल्या संख्यांमधल्या सर्व अंकांची बेरीज जर 9च्या पाढ्यात येत असणार तर त्या पूर्ण संख्येला 9ने देखील निशेष भाग जातो. ही आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 9. पुढची डिव्हिजिबिलिटी टेस्ट जी आपल्याला शिकायची आहे ती म्हणजे 10. ही काय आहे की जर समजा एखाद्या इफ लास्ट डिजिट of number is divisible is a zero, then the number is divisible by 10. म्हणजे कुठलाही अशी संख्या की ज्याचा शेवटचा म्हणजे युनिट प्लेसचा अंक हा 0 असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल 3460 याचा शेवटचा अंक काय 0, म्हणजे या संख्येला कितीने भाग जाणार 10ने भाग जाणार. याला म्हणतो आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 10. मग इथं मी काय म्हटलं आन्सर मध्ये लास्ट डिजिट म्हणजे युनिट प्लेस काय म्हणतो मी इफ युनिट प्लेस is 0, therefore 3460 is divisible by 10. तुम्हाला हे एक्झाम्पल कळलं असेल, याच्यावरनं तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 10 ही कळली आहे. आता पुढे डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 11 काय आहे. तर मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही एखादी संख्या लिहिता आणि ती जी संख्या आहे त्या संख्येचे जे ऑड प्लेस आहेत त्यांची बेरीज आणि जे इव्हन प्लेस आहेत त्यांची बेरीज म्हणजे अल्टरनेट जे डिजिट आहेत त्यांची जी सम आहे त्या समचा जो डिफरन्स आहे तो जर 0 किंवा 11 किंवा 11च्या मल्टिपल मध्ये येत असणार तर त्या संख्येला 11 ने डिवाइड होतं. ही आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 11. म्हणजे काय की जर समजा एक संख्या घेतली 901153, आता हा जो नंबर आहे याच्यामध्ये अल्टरनेट डिजिट कोणते ते बघायचे. मग अल्टरनेट डिजिट कोणते, समजा 1 9 1 आणि 5 हे आहेत अल्टरनेट डिजिट. ठीक आहे. आणि दुसरे अल्टरनेट डिजिट कोणते आहेत तर ते आहेत 0. मग बघा एक सोडून अंक लिहिले आपण, म्हणजे ते ऑड प्लेसला असणारे आणि इव्हन प्लेसला असणारे कोणते कोणते आहेत बघा. बघा इथून जर मी केलं तर 0 to 1 आणि 1 to 3, 0 to 1 आणि 1 to 3. जर याच्यात व्यवस्थित निरीक्षण करा की दिलेली जी संख्या आहे 901153 याचे अल्टरनेट म्हणजे खाली आपण जे रेड याच्याने दाखवलेले आहेत त्यांची पहिल्यांदा काय करायची बेरीज 9 + 1 + 5 अल्टरनेट डिजिटची बेरीज करायची. किती झाले 9 आणि 1 10 आणि 5 15 यांची बेरीज झाली 15. ठीक आहे. आता वरच्यांची करा 0 + 1 + 3 0 + 1 + 3 काय होईल 3 आणि 1 4. आता यांचा डिफरन्स घ्यायचा. काय घ्यायचा आहे डिफरन्स कसा घ्यायचा 15 - 4 काय होईल 11. आता मला सांगा याचा आन्सर काय आलं 11. जर 11 हे येत असणार किंवा 11च्या मल्टिपल मध्ये येत असणार किंवा डिफरन्स हा 0 येत असणार तर ती जी संख्या आहे ती संख्या डिव्हिजिबल असते, म्हणजे तिला पूर्ण भाग जातो कशाने 11 ने. समजलं तुम्हाला. व्हेरी गुड. तर अशा पद्धतीने आज आपण प्रत्येक डिव्हिजिबिलिटी टेस्टचं एक एक्झाम्पल घेऊन ती डिव्हिजिबिलिटी काय आहे ते समजून घेण्याचा
प्रयत्न केला आहे। पुढच्या वेळेस म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या पार्टमध्ये स्कॉलरशिपला कशा पद्धतीचे एग्जाम्पल्स विचारले जातात ते आपण त्याच्यात शिकूया। नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा। आज आपण इथं थांबूया, भेटूया पुढच्या पार्टमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये। तोपर्यंत सगळ्यांनी आपली काळजी घ्यायची आहे आणि अभ्यास सुरू ठेवायचा आहे। आज आपण इथं थांबूया। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। थँक यू।